नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी जोरदार असं उपोषण सुरू आहे। या उपोषणाला मराठा समाजानं मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलेला आहे। लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे। त्यातच आता देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आहे, देवेंद्र फडणवीसांची जी पोलीस आहेत, हे मात्र मराठा आंदोलनाच्या मागे लागलेले आहेत। मराठा आंदोलक जे आहेत यांची जागोजागी कोंडी करण्याचा प्रयत्न करतात, तसंच त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत। आपण अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील की मराठा समाजाला कसं अडवलं जातं, कसं त्यांना जागोजाग तिथून मुंबईच्या अलीकडूनच माघारी पाठवलं जातंय, हे आपण अनेक पाहिलेलं आहे। तर त्याच विषयाच्या चर्चा म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांचं डोकं जाग्यावरती आहे का, त्याच विषयाच्या चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मोठा असा भडका उडलेला आहे। मनोज जरांगे पाटील हे अनेक वर्षापासून आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करतायत, हे आपण पाहिलेलं आहे, वेळोवेळी पाहिलेलं आहे। परंतु या आंदोलनाला अद्याप तरी यश आलेलं आपल्याला दिसत नाही। ACBCतून 10% मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे। हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं नाही। हायकोर्टामध्ये हे आरक्षण होतं, हायकोर्टाने मान्य केलं, परंतु सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण फेटाळून लावलेलं आहे। ते कधी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ते फेटाळून लावलेलं आहे। आता हे असं जरी सगळं असलं तरी त्यानंतर 2022 नंतर बघा, मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा उपोषण आंदोलनाचा मार्ग अवलंबलेला आहे। सरकार वेळोवेळी झुकलेलं आहे। सरकारनं वेळोवेळी सांगितलेलं आहे, आम्हाला मुदत वाढवून द्या, हे करा, ते करा, ते करा, असं सांगितलेलं आहे। आता सरकार ACBCच्या आरक्षणासाठी झटतंय, सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे। त्यात आता मनोज जरांगे पाटील यांनी मागल्या 6 महिन्यापासून वेगळीच मागणी लावून धरली, ती म्हणजे आम्हाला OBCतून आरक्षण द्या, आमचं OBCकरण सगळ्यांचं करा। पाठीमागच्या काळामध्ये बघा, कुणबी नोंदी शोधण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालं। हे कुणबी नोंदी शोधत असताना 58 लाख कुणबी नोंदी मराठ्यांच्या सापडलेल्या आहेत, आणि त्याचा आधार घेऊन औंध संस्थानाचं गॅजेट, सातारा संस्थानाचं गॅजेट आणि अवनी हैदराबादचं गॅजेट आम्हाला लागू करावं, आणि कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकच आहेत असे आशयाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले आहेत। त्यातच त्यांची दुसरी एक अशी मागणी आहे की मराठा समाजावरती जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सरसकट मागे घ्यावे, म्हणजे गाड्या पेटवलेल्या, लोकांना मारहाण केलेली, जाळपोळ केलेला, हे सगळे गुन्हे मागे घ्यावे, अशा आशयाचे पत्र देऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषणाला बसले। त्यांना सरकारने 1 दिवसाची मुदत दिली होती, परंतु त्यांनी 1 दिवसात माझं आंदोलन संपणार नाही असं सांगितलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुदत वाढवून दिली, तिसऱ्या दिवशी वाढवून दिली, आजचा 4था दिवस आहे, 4थ्या दिवशी देखील मुदत वाढवून दिलेली आहे। परंतु आता एकंदरीत असं झालेलं आहे की महाराष्ट्राचा लोंढा हा मुंबईच्या दिशेने येतोय। लोक येणारे काय थांबनात, म्हणजे मुंबईमध्ये येणाऱ्या चाहू बाजूनी मराठा बांधव हे येत आहेत, आणि मुंबई ही जवळपास 2 कोटी लोकांची मुंबई आहे। त्यातच जर हे 1 कोटभर लोकांची जर भर पडली तर रस्त्यावरती चालणं देखील मुश्किल होईल अशी परिस्थिती आहे। त्यातच सरकारने खबरदारी म्हणून या ठिकाणी जे काही हॉटेल व्यावसायिक होते, म्हणजे खाऊ गल्ल्या होत्या, मुताऱ्या होत्या, सरकारी कार्यालय होती, ही सध्या तरी बंद ठेवलेली आहेत। मराठा आंदोलकांनी मुंबई महापालिका असेल, CST असेल, सरकारी जे निवासस्थान आहे त्या सगळ्या सरकारी निवासस्थानांनी जाऊन आपला मुक्काम ठोकलेला आहे। कोण रेल्वे स्टेशनला जाऊन झोपतंय, कोण मुंबई महापालिकेत जाऊन झोपतंय, तर कोण सरकारी कार्यालय त्या आवारामध्ये जिथं जिथं आहेत तिथं जाऊन झोपतंय। त्याच्यामुळे सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून ही सगळी सरकार कार्यालये बंद केलेली आहेत। आता ह्याला खबरदारीचा उपाय म्हणता येणार नाही, तर सरकारने मराठा समाजाची केलेली ही कोंडी असं आपल्याला म्हणता येईल।
आता बघा मुंबईच्या दिशेने जे लोक येत आहेत, म्हणजे जसं आता लातूर, बीड, उस्मानाबाद ह्या पट्ट्यातून जशी लोक येत आहेत, नाशिक असेल, जालना, जळगाव, परभणी, कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या ठिकाणाहून जे लोक मुंबईला जात आहेत, ह्या लोकांची जागोजाग म्हणजे समजा एखादी गाडी जर लातूरवरनं निघाली तर तिला लातूरमध्येच अडवायचं आणि त्या लोकांना जाऊन द्यायचं नाही. जर चुकून वाकून जर मुंबईच्या वेशीवरती आला तर त्याला मुंबईमध्ये अडवून ठेवायचा. आता मुंबईमध्ये जाणारे जे चेकपोस्ट आहेत, मुंबईमध्ये जाणारे जे रस्ते आहेत, या रस्त्यांवरती पोलीस आहेत आणि पोलीस हे मराठा आंदोलकांच्या वेशामध्ये आहेत. मराठा आंदोलकांच्या वेशामध्ये असल्यामुळं मराठा आंदोलक कसे कसे आहेत हे ओळखता येतं सहजासहजी, म्हणून पोलीस त्यांच्या वेशामध्ये आहेत असं पोलिसांकडून सांगण्यात येते. परंतु पोलिसांनी जरी काही सांगितलं तरी ह्याच्या मागचं सत्य मात्र वेगळंच आहे. याच्या पाठीमागचं सत्य जे आहे हे सत्य असं आहे की या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव आहे, मराठा आंदोलक जो मुंबईच्या दिशेने जातोय, ह्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांना अडवायचं आणि त्यांना तिथूनच आपापल्या घरी माघारी पाठवायचं असं षडयंत्र सध्या जोरदार सुरू असल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतंय. आता याच्यामध्ये दुसरेही कारण असे आहेत की बघा मुंबईमध्ये जे काय आंदोलनकर्ते गेलेले आहेत मुंबईमध्ये, त्या मुंबईमधल्या आंदोलनकर्त्यांना देखील सध्या अडवायचं काम जोरदार सुरू आहे असं देखील आपल्याला दिसतंय. आता त्यांना अडवून काय करायचं की तिथं आता जे काही आंदोलनकर्ते आहेत त्यांना अडवायचं, गाडीमध्ये भरायचं आणि गावाकडे पाठवून द्यायचं. अशा पद्धतीचं देखील सध्या या सरकारचं धोरण असल्यासारखं आपल्याला दिसतंय. म्हणजे हे जागोजागी लोक अडवून माघारी कशी पाठवता येतील यावरती मात्र बारकाईने लक्ष हे आता ह्या सरकारचं आहे असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. आता काही झालं तरी मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या मागण्या पूर्ण होताना आपल्याला दिसत नाहीत. कारण की सरकारची जी उदासीनता आहे ही फार मोठ्या प्रमाणावरती आहे असं आपल्याला दिसतंय. त्यातच आता हे सगळे मुंबईमध्ये आल्यामुळं मुंबईचा प्रश्न हा गंभीर बनलेला आहे. म्हणजे उपोषणाचं स्थळ आणि त्याचा जो आजूबाजूचा परिसर आहे, ज्या ज्या ठिकाणी मराठा समाज हा थांबलेला आहे त्या ठिकाणी मात्र घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे. आता एवढी लोक, लाखावर लोक आली म्हणजे लाखावर आलेल्या लोकांच्या खाण्यापिण्याची सोय, त्यांना संडासाची सोय ही मात्र गंभीर बनलेली आहे. मराठा बांधव हा जिथं पाहिजे तिथं हागायला जात आहे. म्हणजे जिथं जागा दिसन तिथं संडास करून रिकामं व्हायचं अशी पद्धत आता सध्या सुरू झालेली आहे. आणि अशाच काय कारणांमुळं देवेंद्र फडणवीसांचं पोलीस, देवेंद्र फडणवीसांचं सरकार, जे देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यात असलेलं जे पोलीस प्रशासन असेल किंवा इतर काय असेल, यांनी मात्र आता आडमुठेपणाची भूमिका घेतलेली आहे आणि दिसल त्याला अडवण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याला अडवायचं, त्याला माघारी गावाकडे पाठवायचं असं सध्या सुरू केलेलं आहे. आता ह्या आंदोलनामध्ये जे बसलेली लोक आहेत आझाद मैदानावरती, त्यांना देखील एक एक धरून माघारी पाठवण्याचं काम हे सध्या फडणवीसांचं सरकार करतंय असं आपल्याला एकंदरीत दिसायला लागलेलं आहे. आणि त्याची चुणक हे आता सध्या हे सुरू झाल्याचं एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर बघू आता पुढं काय होईल ते, त्याचा देखील आपल्याला अंदाज सांगता येणार नाही. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.